खून खटला नक्की काय असं जर विचारलं तर ह्याच्यात इतकं काही वेगवेगळं आहे. म्हणजे एकीकडे एका गाडीवर 2 माणसं बसली आणि त्या 2 जणांनी गोळ्या झाडल्या असं त्यांचं म्हणणं, आय विटनेस असं म्हणतात. त्यातला एक जण आहे तो त्यांचं म्हणणं आरोपी नंबर 1 समीर गायकवाड आणि नंतर ते म्हणतात की ते दोघेही म्हणजे सारंग अकोलकर आणि विनय पवार म्हणजे एका वेळेला गाडीवर 2च जण आहेत तर तीन जण कसे बसले, ते 2 वेगवेगळ्या थिअरीज कशा येतात याची उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत. ज्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या गेल्या त्यातलं एक पिस्तूल सीबीआयच्या कस्टडीत त्या दिवशी होतं असा अर्थ निघतो त्यांच्याच आरोपपत्राचा. तर ते कसं काय याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. बरं एक मारेकऱ्यांची एक जोडी आहे समीर गायकवाड आणि एक अनोळखी माणूस, दुसरी जोडी आहे सारंग अकोलकर आणि विनय पवार आणि त्यांचा महत्वाचा साक्षीदार सांगतो की हे जे काही करायचं होतं हे करायचं इतर दोघे करणार होते असं आधी ठरलं होतं. म्हणजे 3 जोड्या घेऊन येत आहेत. म्हणजे ही काही अशी प्रतियोगिता स्पर्धा किंवा लकी ड्रॉ विनर, याला तर याला शिक्षा त्याला तर त्याला शिक्षा असं क्रिमिनल लॉ मध्ये होत नाही. पोलिसांना स्पेसिफिक केस घेऊन आणायला लागते. तर ते ह्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून नाहीये. कोल्हापूरकरांना खरं तर माझं निवेदन आहे की असं इथे कसं चालू देतात तुमच्या या शहरामध्ये किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये. हे काहीतरी चुकीचं चालू नये का, हा माझा प्रश्न होता. आमचा युक्तिवाद पण त्याच स्वरूपाचा होता ज्याचा कदाचित लाभ नक्की झालाय. आदेश यायला 1-2 दिवस कदाचित जातील.